म्हणजे अनेक कीर्तन ऐकलीत त्यांनी तुमची. बाबा नेहमी म्हणतात, माझं आयुष्य बदलून गेलं ते केवळ व्यंकट महाराज दिग्रसकरांमुळेच. नाही, बाबा ना तुमचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही. खूप मानतात ते तुम्हाला. हो नाही हो, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. बाकी करता करविता विठुराय आहे बघा. बर चला, मला सांगा काय काम होतं तुमचं माझ्याकडे? नाही, मला अहो जाऊ करू नका प्लीज. तुमच्या मुलीसारखीच आहे. बरं ठीक आहे, काय करू शकतो मी तुझ्यासाठी सांग. ऍक्च्युली मला मदत हवी होती तुमची. बोल ना. या गावात एक नवीन शाळा सुरू होती असं ऐकलं. मला शिक्षिकेची नोकरी मिळू शकते का? त्याचं काय आहे, शाळेचं असं आहे बर का, माझी सून इंद्रायणी आहे ना, ती विठूच्या वाडीमध्ये शाळा सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करते. ओ, म्हणजे अजून शाळा? नाही नाही, तसं नाही. सरकारनं शाळेसाठी जमीन दिलेली आहे. येत्या काही दिवसात तिथे इमारत बांधण्याचं काम सुद्धा सुरू होईल. पण काय आहे, सध्या आमच्या शेतात झाडाखाली शाळा भरते. गावातल्या काही गरजू विद्यार्थ्यांना महाले मास्तर, त्याच्यानंतर इंद्रायणी आणि आणखीन काही 3-4 शिक्षक मिळून शिकवतात. तिथंच वर्ग भरतात. महाराज, माझी एक रिक्वेस्ट आहे. मला अशा प्रकारच्या शाळेत शिकवायला खूप आवडेल. हवं तर मी पाया पडते तुमच्या, पण मला त्या शाळेत शिकवण्याची संधी द्याल का प्लीज? अगं विनंती कशाला करतेस तू? तुझी हरकत नसेल तर आपण आता माझ्या सुनेला म्हणजे इंद्रायणीला भेटू, म्हणजे तीच तुला या सगळ्याची नीट कल्पना देईल. अहो हरकत कसली, आवडेल मला. आणि त्या निमित्ताने या गावात मला एक नवीन मैत्रीणही मिळेल ना. बर चल, ये घरी ये. तुला चालेल ना मी त्याच्याशी बोललेलं? अगं तू समजूतदार आहेस ना, तू समजून घेऊ शकतेस. आणि मी कोणत्या अनोळख्या मुलीला थोडीच बोलतोय. अगं ती चिपरी काय दिसते तुला सांगू? इंदू, अगं इंदू, अगं मी मस्करी करत होतो. ते चिपरी कोणीच नाही माहितीये मला. अगं काय झालंय पण? इंदू उठ. अदू विठुराया. काय नाही होणार इंदू, काय नाही होणार. आणि डॉक्टरांना पण बोलवतो. अरे डॉक्टर नको अदू, डॉक्टर नको. थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेतो. पाणी दे फक्त. मी 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 आराम केल्यावर बरं वाटेल. काय नाही होणार. काय नाही होणार इंदू. अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर. मी काय नाही होणार तुला. माहिती आहे मला. मी पाणी देतो तुला. पहाटे पडलेलं स्वप्न अजून जात नाहीये डोक्यात. कोणतं संकट येणार आहे या घरावर? घोडा मैदान जवळ आलं.
आपल्या घरावर संकट चालून येत आहे. या घरावर एक मोठं वादळ घोंगावणार आहे. तूच या घराचे रक्षण करतेय. वाव, फारच सुंदर घर आहे हं तुमचं. काय आहे? सगळी पूर्वजांची पुण्याई आहे. पण आता हे जे घर दिसतंय ना, ते माझ्या वडिलांनी म्हणजे गोविंद महाराजांनी बांधले. महाराज, हल्ली गावातली घरं सुद्धा शहरातल्या घरांसारखीच दिसायला लागली आहेत ना. नाही म्हणजे जुन्या घरातला जो आपलेपणा असतो ना, तो हरवलाय कुठेतरी. म्हणजे बघा ना, असं ऐसपैस आणि छान देशी असा थाट किती मनाला भावतो. अहो पण श्रीकला तुम्ही इथं का बसलात तिथं? महाराज, आपलं ठरलंय ना हो जाऊ नाही करायचं. तू म्हणा ना मला, तुमच्या सुनेच्याच वयाची आहे मी. नाही मान्य आहे, पण काय आहे, सवय व्हायला जरा वेळ लागेल. बर तू इथं बस, ये बस, मी चहाचं सांगू दे. नाही नाही, मला चहा नको. आधी इंद्रायणी ताईंना भेटायचंय. तू बस, मी इंद्रायणीला बोलवून आणतो. बर, ये. अरे आदोक्षच इकडे. श्रीकला, हा माझा पुतण्या आदोक्षच, इंद्रायणीचा नवरा. हा, आणि आदोक्षच ही श्रीकला. नमस्कार. मी सुद्धा शिक्षिका आहे आणि इंद्रायणी ताईंना भेटायला आले होते. काका, इंदूला ना ताप आलाय, तर ती गोळी घेऊन झोपली. अरे बापरे, हो का? पण ती इंदूलाच भेटायला आली. 2 मिनिटासाठी बोलव ना, बघ ना. तुम्ही म्हणता तर मी बोलवून आणतो तिला. नाही नाही नको, काही हरकत नाही. मी नंतर येते ना भेटायला. चला, या निमित्ताने आपली ओळख तरी झाली. येऊ? हो. रामकृष्ण हरी. काका, ह्यांना कशासाठी भेटायचं होतं इंदूला? अरे किती गुणी मुलगी आहे बघ ना. शिक्षिका आहे ती. आपल्या गावातल्या शाळेमध्ये शिकवायची इच्छा आहे तिला. त्या संदर्भात भेटायचं होतं इंदू. अदोक्षच, अशी जर तरुण मुलं मुली खेड्याकडे वळायला लागली ना, तर या खेड्यांचं चित्र पालटायला वेळ लागणार नाही. इंदू, अगं तू उठले कशाला? हा, झोप झोप. अगं तुझी तब्येत, अगं तू ताप अजून पण आहे इंदू. तू झोप बरं, तू झोप. अरे मला बरं वाटतंय आता. नक्की? इंदू, पण तुला झालं काय होतं अचानक? माहित नाही रे, काहीतरी असं विचित्र डोकं दुखत होत. खूप दुखलं आणि अचानक थांबलं. पण जीव घेण्यात त्रास होत होता. हो, तुझ्या चेहऱ्यावर दिसतच होत ते. आदू, घरी कोणी आलं होतं का रे? हो, ते श्रीलता, श्रीमाता, मला नाव नाही आठवत त्यांचं, पण त्यांना भेटायचं होतं तुला. पण मला नाही भेटायचंय त्यांना कधीच. आदू, ते जे कोणी होते
त्यांनी आपल्या घराची पायरी कधीच चढायची नाही. अगं पण नाही म्हणलं ना तर नाही. फायनल. तू दिग्रसकरांचं हे घर अभंग ठेवू शकतेस. इंदू थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेतो. पाणी देतो तुला. अचानक असं निगेटिव्ह वाईब्स आल्यासारखं का वाटायला लागलंय? ताप काय आलाय? डोकं काय दुखायला लागलं? न बघता त्या व्यक्तीला नाही का म्हणाले मी? कसले संकेत आहेत विठुराया? गोविंद महाराज सकाळी कोणत्या संकटाबद्दल बोलत होते? अचानक धास्ती वाटायला लागली. शांत हो इंदू, शांत हो, शांत हो, शांत हो. इंदू, काय ग अशी एकटीच स्वतःशी बोलत काय बसलीस? अगं केवढं टेन्शन आहे तुझ्या चेहऱ्यावर. कसा दिसतोय बघ चेहरा. काय झालंय काय? महाराजांना सांगितलं तर खूपच त्यांची काळजी वाढेल. इंदू, अहो काय नाही महाराज, ते असंच थोडं. पण असंच म्हणजे नेमकं काय? अहो महाराज, ते उद्या शेळकेवाडीला जायचंय ना, देणगी गोळा करायला. बचत गटाची काम आहेत, शाळेला पण उद्या लवकर जायचंय, म्हणून जरा. मला सांग, तुला काय 10-12 हात पाय 5-10 डोकी आहेत का? सगळी कामं तू एकटीने कसं काय करणार? त्यापेक्षा असं कर, कामं वाटून दे, आम्ही करतो. हे बघ, आपण असं करूयात, शाळेसाठी देणगी जमा करण्यासाठी मी जात जाईन लोकांकडे. तू सांग ना मला. आयो महाराज, तुम्ही कशाला? बचत गटाच्या बाहेर आहेत ना, इम्रान आहे, पप्प्या आहे, आदू आहे. तुम्ही कशाला करता वणवण? वनवन कसले आले त्यात? हा, शाळेचं काम मोठं आहे, मग त्या कामासाठी मी श्रमदान नको का करायला? करतो की मी. नाही पण तुम्ही देणगीचं काम नका करू. बरं ठीक आहे, आणखीन कसलीही मदत लागली तर तुम्हाला सांग, मी करीन. आणि उगीच काळजी करत बसू नकोस. काय विठुराया आहे, तो सगळं बघतोय. तू आता शांतपणे जाऊन झोप, कळलं का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.